नमस्कार. समस्या तुमची चर्चा आमची या विशेष चर्चासत्रामध्ये भिवंडी मनोर हा जो राज्य महामार्ग आहे, या राज्य महामार्गाच्या तक्रारी संदर्भात आज सोशल मीडियाच्या माध्यमातून जर बघायला गेलं तर असंख्य अशा तक्रारी आहेत आणि गेली कित्येक वर्ष या रस्त्याची दुर्दशा आहे. म्हणजे आज प्रत्येक मनुष्य या ठिकाणी प्रवास करताना कंटाळलेला आहे. तर हा रस्ता कधी होणार या संदर्भात या विशेष चर्चासत्रामध्ये उपस्थित असलेले आपले सर्व पदाधिकारी, सर्व पक्षीय पदाधिकारी यांचं निर्भीड पत्रकार संघातर्फे मी सहर्ष स्वागत करतो. या ठिकाणी आपल्या सोबत उपस्थित असलेले कॉम्रेड माधव तुकाराम चौधरी सीपीआयचे जिल्हाध्यक्ष, जिल्हा सहसचिव उपस्थित आहेत. त्यांचा आपण मनापासून आभार व्यक्त करतो की आपण या चर्चासत्रामध्ये सहभागी झाला. त्याबरोबर जिजाऊ संघटनेचे भिवंडी ग्रामीण विधानसभा डॉक्टर गिरीश चौधरी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही आपण सहर्ष स्वागत करतोय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे गोविंद मामा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर ठाकरे गटाचे योगेश भानुशाली सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. राष्ट्रवादी शरद पवार या पक्षाचे विनय चौधरी, ठाकरे गटाचे या ठिकाणी पंढरीनाथ पाटील, मनसे पक्षाचे कांतीबाई ठाकरे, शिवसेना शिंदे गट या पक्षाचे सचिन पाटील हे काही उपस्थित नाही आहेत. त्याचबरोबर राष्ट्रवादी शरद पवार वाडा तालुका अध्यक्ष प्रमोद पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस तसेच जिल्हा नियोजन समिती सुरेश पवार या ठिकाणी उपस्थित आहेत. मी सर्व मान्यवरांचे या विशेष चर्चासत्रामध्ये सहर्ष स्वागत करतोय. आज जे आपण सुप्रीम कंपनीच्या माध्यमातून जो रस्ता बनवला गेला भिवंडी मनोर वाडा मनोर, या रस्त्यामध्ये असंख्य अपघात झाले, असंख्यांना त्याच्यामध्ये आपले पाय गमवावे लागले, काहींना जीवन सुद्धा आपलं गमवावं लागलं. परंतु आज तागायत हा रस्ता काही तयार झाला नाही. गेल्या कित्येक वर्षानुवर्ष हा रस्ता तसाच पडू नये. आपल्या स्थानिक लोकप्रतिनिधींनी सुद्धा यासाठी पाठपुरावा केला, निधी सुद्धा आणला, परंतु रस्त्याची अवस्था काही चांगली झाली नाही. तर दिवसेंदिवस हा रस्ता खराब होतोय. तर या संदर्भात आपल्या ठिकाणी उपस्थित असलेले माधव तुकाराम चौधरी यांना की आपण आपल्या या ठिकाणी जो रस्ता खराब झालेला आहे, आपल्या माध्यमातून आपल्याला काय वाटतं की ह्या रस्त्याची अवस्था अशी का आहे? आतापर्यंत बरीच आंदोलनं झाली, बराच वेळा रास्ता रोको झाला, सर्व पक्ष सुद्धा रास्ता रोको झाला. त्याच्यामध्ये सुद्धा सर्व पक्ष एकत्र येऊन सुद्धा हा रस्त्याची दुरावस्था आहे. अनेक अपघात झाला, त्यांना हातपाय गमवून काही लोकांना जीव सुद्धा गमवावा लागला. याला कारण असं की सुप्रीम कंपनीने जे रस्ता बनवला, त्या सुप्रीम कंपनीच्या रस्ता बनवण्यावर जे प्रशासनाचा जो अंकुश पाहिजे होता, तो अंकुशाचा अभाव या इथल्या ठेकेदारावर अजिबात नसल्यामुळं या रस्त्याची दुरावस्था झाली. आणि हा रस्ता टेक्निकली ज्याप्रमाणे बनवायला पाहिजे होता त्याच्या कम्प्लीट विरोधात आता अनेक ठिकाणी बघा, रस्त्याचा दोन्ही बाजू असा उतार असायला हवा, हे टेक्निकल बोलतं, पण कुठेच असा रस्ता दोन्ही बाजू उतार नाही. काही ठिकाणी असा तिरका रस्ता असून रस्त्याच्या डिवायडर जवळ पाणी साचतं. हे आतापर्यंत तसंच आहे. म्हणजे ज्याला टेक्निकली नॉलेज नसलेल्या जर का कंपनीने आवडतं, नॉलेज नसलेल्या ठेकेदाराने जर का रस्ता बनवला आणि त्याच्यावर प्रशासनाचा अंकुश नसला, इथल्या स्थानिक पुढाऱ्यांचा अंकुश नसला, तर या रस्त्याची दुरावस्था अशीच होणार आहे. बरोबर आहे. आणि याच्यामुळं या माझे आता सर्व इथे पदाधिकारी जमलेले सर्व पक्षाचे झाले, तर आपलं इलेक्शन, आपले हेवे द्यावे सर्व बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र येऊन आता जी इगल कन्स्ट्रक्शन कंपनीच्या नावाने जे आता टेंडर निघालेलं आहे, त्यांनी ते घेतलेलं आहे, तर त्याच्यावर माझी सर्व इथल्या पुढाऱ्यांना, इथल्या कार्यकर्त्यांना अशी विनंती असेल त्या सर्वांनी एकत्र येऊन आपलं हेवे द्यावे बाजूला विसरून त्या कंपनीकडून अतिशय चांगला आणि उत्कृष्ट जसं त्या याचं टेंडर असेल त्या टेंडर प्रमाणे त्यांनी रस्ता बनवा. आणि त्याच्यात सगळ्यात महत्वाची मागणी माझी तर स्पष्ट अशी असेल का कुडूस मध्ये आपल्याला आणि वाड्यामध्ये उड्डाणपूरची अतिशय गरज आहे. त्या इगल कंपनीकडून हे दोन्ही कामं व्हावीत अशी मी माझ्या पक्षातर्फे आणि जनतेतर्फे मागणी करतो. धन्यवाद. या ठिकाणी जिजाऊ संघटनेचे भिवंडी ग्रामीण विधानसभा डॉक्टर गिरीश चौधरी सुद्धा उपस्थित आहेत. या रस्त्या संदर्भात आपल्याला काय वाटतं? नक्कीच सर्वांना सर्वात प्रथम नवरात्रीच्या शुभेच्छा देतो. आज जे आपल्या पत्रकारांचं मनापासून आभार मानतो की आजचं जे चर्चासत्र आहे त्यांनी इथे आयोजित केलं. मला वाटतं 2013 साली हा रस्ता सुप्रीम कंपनीने चालू केला, त्यानंतर
बरेचसे अपघात झाले, जवळजवळ 400 लोकांचे बळी गेलेले आहेत. पण अशा प्रकारचं चर्चासत्र आयोजित करून आणि जनजागृती करण्याचं काम आज जे पत्रकारांनी केलेलं आहे, खरोखर मी त्यासाठी तुमचा सर्वांचा मनापासून आभार मानतो. काशीचा उचल प्रत्येक तालुक्यातून, प्रत्येक जिल्ह्यातून झाली पाहिजे, की जेणेकरून आपल्या जो हक्क आहे, रस्ते, पाणी, वीज या मूलभूत गरजा आहेत, हे आपल्याला मिळायला पाहिजेत. आताच माधवभाऊंनी सांगितलं कुडूची समस्या, की आपण बघतोय ट्रॅफिकचं काही कंट्रोल होत नाहीये आणि अशा परिस्थितीमध्ये उड्डाणपूल पाहिजे. आता इगल कंपनीला कॉन्ट्रॅक्ट मिळालेला आहे, पण जर अभ्यास केला 2013 पासून तर गेल्या 10 ते 11 वर्ष साधारण आपण या खड्ड्यांचा प्रवास करतोय. बऱ्याचशा उलथापालथ झाल्या, बरेचसे कॉन्ट्रॅक्टर आले, बरेचसे गेले. आता सुद्धा जे काम चालू आहे त्याच्यामध्ये पण काही टेंडर निघालं, मध्ये आमदार साहेब पण आले होते, आम्ही सगळी चर्चा ऐकली त्यांची. पण जिजाऊ कंस्ट्रक्शनवर जी टीका केली जाते त्या संदर्भात मी म्हणेन की फक्त जिजाऊ कंस्ट्रक्शन एकच तिथे कॉन्ट्रॅक्टर नाही आहे ना, जी पण लोक आहेत, अजून दुसरे 4 कॉन्ट्रॅक्टर पण आहेत, त्यांना सुद्धा विचारणा झाली पाहिजे. या बाकीच्या गोष्टींची मी चर्चा करेनच त्याच्यामध्ये, पण त्याबरोबर जेव्हा जिजाऊ कंस्ट्रक्शनवर जेव्हा टीका केली जाते त्यावेळेस हा पण अभ्यास केला पाहिजे की कुडूस कोंडला रस्ता सुद्धा झाला जिजाऊ कंस्ट्रक्शन कडनं, त्याच्यानंतर शिरीषपाडा ते आंबेडकर सुद्धा रस्ता झाला, पाली ते मला वाटतं विक्रमगड सुद्धा रस्ता झाला. असे बरेचसे रस्ते झालेले ते ज्यांची क्वालिटी अजून पण तुम्ही चेक करू शकता. ज्यावेळेस एक मिनिट डॉक्टर, इथं आपण चर्चासत्र आयोजित केलाय ना, याबाबत कंस्ट्रक्शन कंपनीची बाजू घेऊन आपण विषय मांडता हे चुकीचं आहे. आपली संघटनेची बाजू ठामपणे मांडा. ठीक आहे, चालेल, काही हरकत नाही. तर सर्वात प्रथम सर्वांचं अभिनंदन करतो मी. आणि ह्या येणाऱ्या आता चर्चामध्ये आपण या सगळ्या गोष्टींचा उहापोह करूच, पण महत्वाचा मुद्दा आहे की जे पण आता इगल कंस्ट्रक्शन कंपनीला जे काम दिलेलं आहे तर त्यांनी लवकरात लवकर ते चालू केलं पाहिजे. आज याची परिस्थिती जर आपण बघितली तर कमरे एवढे खड्डे झालेले आहेत आणि या परिस्थितीमध्ये आपल्या नागरिकांचे हाल होऊ नये हीच माझी अपेक्षा. धन्यवाद. त्याचबरोबर या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे गोविंद मामा या ठिकाणी उपस्थित आहेत. या रस्त्या संदर्भात आपल्याला काय वाटतं? मी पहिल्यांदा निर्भीड पत्रकार संघाचे मी अभिनंदन करतो की हा विषय या 2-3 महिने अगोदर अशी पत्रकार परिषद घेतली असती तर बराच आनंद झाला असता, कारण आपण त्या संदर्भामध्ये आपण या रस्त्याच्या बाबतीत एकत्र आलो असतो. परंतु आज गेल्या काही 10 वर्षापासून आपण आंदोलन केली, सर्व पक्षीय केली, सर्व एकत्र वाडा तालुका सर्व पक्षांनी एकत्र सुद्धा केली, परंतु आपल्याला कुठला न्याय मिळाला नाही. आजपर्यंत आपण या न्यायाच्या सगळ्या प्रतीक्षेत आहेत. परंतु आता सुद्धा जे आपल्याला इगल कंपनीला काम मिळालं ते नक्की मिळाले. हे फक्त काय झालं माहितीये का, पहिल्यांदा भारतीय जनता पार्टी कंपनी खासदार इलेक्शन होत होता आणि रस्त्याचं काम चालू होते म्हणून नारळ फोडला गेला. नारळ फोडल्यानंतर आपण सगळी जनता इकडे खुश झाली होती का चला रस्त्याचं काम चालू झालं म्हणून लोकांना एक आनंदाचं वातावरण निर्मिती झाली होती. परंतु ती एक आपल्याला सगळ्यांना एक इलेक्शनच्या संदर्भात आपल्याला बिस्किट दिला होता. परंतु आजही आपल्याला इगल कंपनीला काम दिलंय. इगल कंपनी जिथपर्यंत रस्त्यावर काम करायला येत नाही तिथपर्यंत इगल कंपनीला काम मिळाले असं धरू नका, कारण हे सरकार आजपर्यंत कुठलीही जबाबदारी काम पार पाडलेलं नाही. कारण जेव्हा नारळ फोडला तो आपल्याला फसवणूक केली तर इगल कंपनीला काम मिळालंय नक्की कशावरून सांगतात. जिथपर्यंत रस्त्यावर इगल कंपनी येत नाही तिथपर्यंत आपल्याला भिवंडी वाडा मनोर रस्त्याचं काम चालू झालं असं समजू नका. मला थोडाही या सरकारवर विश्वास नाहीये, कारण आपण किती वर्क ऑर्डर आल्या, उद्या निघते, परवा निघते, अशा सतत चालू आहे. परंतु मी आजही सांगतो आपल्याला सर्व पक्षी येऊन एकत्र यासाठी मोठं आंदोलन किंवा आपल्या या वाडा भिवंडी रस्त्यासाठी करावं लागेल. कारण आपल्याला आजपर्यंत गेल्या आपले भाऊबंद आपली कंपनी इंडस्ट्री लोकांचे किती जीव जातात, कोणाचे पाय मोडतात, कोणाचे हात मोडतात. ही रस्त्याची अवस्था आज ही लोकांच्या परिस्थिती अशी झाली की रस्त्याचे आता आपण सगळे खड्डे बंद झाले, परंतु खड्ड्यामध्ये जी धूळ उडते ते धुळीचे इन्फेक्शन होऊन लोकांचे डोळे सुद्धा देत, डोळ्यांचा फार त्रास चालू झालाय. डॉक्टरकडे दरवाजे घसाचा असतो, नाकाचा त्रास. तरी यासाठी आता याच्यावर मी सचिन पाटील इंजिनियर त्यांना बोललो का कमीत कमी रस्त्यावर पाणी मांडण्याची काही सुविधा करा, असे काही प्रकार करा, नाहीतर इथली जनता परत मोठे पहिले खड्ड्याचे होते आता आम्हाला धुली विरोधात आंदोलनात याच्यात जावं लागेल. धन्यवाद. गेल्या काही दिवसांपासून आपण मनसेच्या माध्यमातून सुद्धा आंदोलन बघितलेले आहेत आणि ते आंदोलन ठाकरे यांच्या माध्यमातून झालेले आहेत. आपण या ठिकाणी आपल्या चर्चेमध्ये ते सुद्धा उपस्थित आहेत. काय समस्या आहे? प्रथम मी सर्व पत्रकार बांधवांचे आभार मानतो
हा तुम्ही कार्यक्रम घेतला. आज ईगल कंपनीला हे जे काम मिळाले आहे, माझ्या माहितीनुसार काहीतरी 711 माझ्या माहितीनुसार 776 कोटी रुपये मिळाले आहेत आणि त्यांचा जो कालावधी आहे तो आहे 30 महिन्यांचा. आता सध्या परिस्थिती अशी आहे रस्त्याची का आपण सर्वजण बघतो वाडा ते कुडूस किंवा आपला मनोर ते वाडा भयानक परिस्थिती आहे आणि तात्पुरती ते 30 महिन्याचा जे हे त्यांना कालावधी दिलेले. आता सध्याचं काय तर आता मी मनसेतर्फे आम्ही आंदोलन केलं. त्या दिवशी आम्हाला त्यांनी आश्वासित केलं आम्ही 4 टीम देतो. आजपर्यंत त्यांनी 4 टीम कुठं दिसत पण नाही आपल्या कामाला. मी रात्री पण ते याला फोन केला. माझी पहिली मागणी आहे तो सचिन पाटील तो आपल्याकडे तो इंजिनियर ठेवलाय रस्त्याला तो आणि पोपट चव्हाण यांना निलंबित करावं. हे कुठल्याही रस्त्यावरती तुम्हाला दिसत नाही. फक्त उत्तर देतात काम आमचं चालू आहे. त्याला विचारणा केली आपण काम नक्की कुठं चालू आहे. आणि तो निधीवाला कोणतरी परेश अधिकारी त्यांनी नसतील होत त्यांनी कामं करू नये कारण भयानक परिस्थिती चालू आहे. मी उद्या पुन्हा एक निवेदन देणार आहे त्यांना आणि ते उडवाउडवीचीच उत्तर चालू आहे. ठीक आहे रस्ता आलाय तो आपण तर सर्वपक्षीय मिळून व्यवस्थित करून घेऊ. पण सध्याचा जो खराब रस्ता आहे त्याच्यासाठी सर्वजण आपण रस्त्यावर येऊया आणि तुम्ही मनसेला पाठिंबा दिला तरी चालेल. तुमच्या याच्यातून सर्वात याच्यामधून झाला तरी चालेल. पण कुठला तरी याच्यावरती आपल्याला हे झालंच पाहिजे. आणि याच्या मागे देखील तुम्ही बघितला कुडूस मध्ये एक पूर्ण इनोवा गाडी गेली होती मागच्या वर्षी. तिथं आंदोलन केलं होतं. त्या अधिकाऱ्याला मी पाण्यामध्ये बसवलं होतं. मी आता परवा दिवशी PI साहेबांच्या समोर सांगितलं का आमच्या झेंड्याखाली दांडा आहे आणि तो दांडा ते सचिन पाटील याची मी नक्कीच आता मारणार आहे. एवढं बोलतो 2 शब्द संपतो. त्यानंतर या ठिकाणी राष्ट्रवादीचे सरचिटणीस सुरेश पवार सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण एक विरोधी पक्षातील पदाधिकारी आहात. या रस्त्या संदर्भात आपण काय सांगू? भिवंडी वाडा ह्या खऱ्या अर्थाने सगळ्या नेत्यांना त्या स्थानिक प्रथमतः निर्भीड पत्रकार संघाचे सर्व पदाधिकारी त्यांचं मी तालुक्याच्या वतीनं स्वागत करतो. सगळ्या नेत्यांच्या वतीने स्वागत करतो की भिवंडी वाडा या रस्त्याला आपण गेले 10 वर्ष वाचा फोडता आणि अंतिम टप्प्यात आल्याच्या नंतर सुद्धा काय असायला पाहिजे कसा रस्ता असायला पाहिजे या बाबतीत आपण लोकांना आपल्या सगळ्या नेत्यांना एकत्र बोलवलं त्याबद्दल मी तुमचं अगदी अभिनंदन करतो. खऱ्या अर्थाने आपल्या नेत्याला आणि स्थानिक पुढाऱ्यांना आणि पत्रकारांना याविषयी सखोल माहिती असायला पाहिजे. माझा कदाचित 2 मिनिटं जास्ती जातील की हा खऱ्या अर्थाने 72.250 किलोमीटरचा रस्ता आहे आणि ह्या रस्त्यावर आता टेंडर झालं. टेंडरच्या माध्यमातून 776 कोटी 30 लाख रुपये याला आत्ताची मान्यता आहे. तदनंतर याला पहिल्यांदा अधिकाऱ्यांना विचारलं की हा रस्ता जेव्हा टेंडर होतोय आणि याला तरतूद काय तर 150 ते 200 कोटी रुपयाची आता बजेटमध्ये मार्च पर्यंत त्याला तरतूद आहे. ह्या बाबतीत पण स्थानिक पुढाऱ्यांनी सध्याच्या सत्ताधाऱ्यांनी अभ्यास करावा आणि पुढे येणारं गव्हर्नमेंट महाविकास आघाडीचं येईल मी अगदी निक्षून सांगतो. त्यावेळी आम्ही त्या याच्यामध्ये तो पुढचं काय असायला पाहिजे रस्त्याची बाबतीत ही आम्ही आमच्या सत्ताधाऱ्यांना अगदी इथली परिस्थितीनुसार सांगू. हा रस्ता झाला तर इथल्या युवकांना इथल्या युवतींना कशा पद्धतीने काम मिळेल की हा रस्ता पूर्ण असल्यामुळे ही वाडे तालुका आणि भिवंडी या पालघर जिल्ह्याची नस आहे. ही नसच खऱ्या अर्थाने थांबवली गेली. मग ती कोणी थांबवली हे तर जनतेने खऱ्या अर्थाने याच्यामध्ये जाऊन ओळखलं पाहिजे की गेल्या 10 वर्षामध्ये ही नस कोणी थांबवली होती आणि वाडा तालुका आणि भिवंडीचा काही परिसर म्हणजे कवाडपासून हा भाग अगदी विकासापासून वंचित कोणी ठेवला याचा अभ्यास खऱ्या अर्थाने जनतेने केलं पाहिजे. त्याच्यामध्ये युवक मोठ्या प्रमाणात बेकार झाले, युवती बेकार झाले. काही याच्यावर ह्या रस्त्यावर कित्येक 400 ते 450 500 लोक मरण पावले. हे काय कसं झालं याच्या बाबतीत सखोल अर्थाने पत्रकारांनी पण अभ्यास केला पाहिजे. तदनंतर हा रस्ता 110 किलोमीटर कॉन्क्रीट होतो तुमच्या माहितीप्रमाणे. याला जो दुतर्फा आहे तो तेही अधिकाऱ्यांच्या बाबतीत याला जी क्वालिटी द्यायला पाहिजे आपल्या पुढाऱ्यांचं काम आहे. टेक्निकल याच्यासाठी दुसरं एक टेंडर काढलंय ही आपल्या अधिकाऱ्यांना सगळ्या पदाधिकाऱ्यांना माहिती आहे.
10 कोटीचं सेपरेट टेंडर काढलंय याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी. ती एजन्सी कोण आहे? तर माझं आपल्याला आपल्या माध्यमातून, तालुक्याच्या माध्यमातून जे एक्सपर्ट, काही इंजिनियर आहेत, काही पुढारी आपले आहेत, यांची एक संघर्ष कमिटी नेमून हा रस्ता चांगला व्हावा या दृष्टीने ह्या जिल्ह्याचे अधीक्षक अभियंता तांबे साहेब असतील, एक्झिक्युटिव्ह असतील, डीई असतील, ही सेपरेट कमिटी आणि आमचे स्थानिक इथले लोकप्रतिनिधी आणि इथले स्थानिक ज्यांना अभ्यास आहे ते पुढाऱ्यांची एक बैठक इथे घेऊन लवकरात लवकर ते आपल्या माध्यमातून इथे बोलू आणि पत्रकारांच्या माध्यमातून बोलू, जेणेकरून हा रस्ता लवकर कसा सुरू होईल पायलट. आणि शासनाने हा रस्ता आता मान्यतेसाठी पाठवला. रस्त्याची अजून कार्यादेश वगैरे काही झालेला नाहीये. हा टेंडर जसं ओपन झालं तसं पुढे सेक्रेटरीकडे मी आताचे सेक्रेटरी साळुंके साहेब यांची 2 वेळा भेट घेतली या रस्त्याच्या संदर्भात. माझ्याकडे लेखी आहे. मी ते शो का करत नव्हतो की जिथपर्यंत काय करत नाही. मी तांबे साहेबांची सेपरेट भेट घेतली, सेक्रेटरी साहेबांची भेट घेतली आणि हा रस्ता कसं गरजेचा आहे. महामार्गाला 3 महामार्गाला मुंबई अहमदाबाद या महामार्गाला जोडणारा हा रस्ता आहे. आग्रा महामार्गाला हा रस्ता जर झाला तर वाढवण बंदर होतो. त्या वाढवण बंदराचा वाडे तालुक्यातल्या युवक युवतींना, बेरोजगार जे तरुण आहेत, शेतकऱ्यांना, सगळ्या घटकातील लोकांना याचा फायदा होऊ शकेल. म्हणून ह्या रस्त्यावर सगळ्या पुढाऱ्यांना विनंती करतो की विकासाच्या दृष्टीने पश्चिम महाराष्ट्रामध्ये जेव्हा विकासाचा मुद्दा येतो तेव्हा सगळे नेते एकत्र होतात. मी सगळ्या नेत्यांना विनंती करेन आपल्या माध्यमातून की आपण एकत्र होऊन हा तालुक्यात आणि भिवंडी वाडा हा 72 किलोमीटरचा होणारा रस्ता चांगल्या पद्धतीने झाला तर आपल्या विकासाला पुढचा येणारा काळ आपल्या युवक युवती आपल्याला नक्कीच सांगतील का त्यावेळचे इथले जे लोकप्रतिनिधी होते, या प्रत्येक पक्षाचे पुढारी होते, त्यांनी लक्ष घालून हा रस्ता केला. त्यानंतर याला प्रोव्हिजन हा 776.30 एवढ्या याच्याने होणार नाही. याला अधिक तर तरतूद लागेल. पिंजाळ नदीवरचा पूल अपूर्ण आहे, सापना नदीवरचा, देहरजन नदीवरचा पूल आहे. याला आम्ही त्यांना विनंती केली अधिकाऱ्यांना, एक्झिक्युटिव्ह आदरणीय खासदारांच्या माध्यमातून, आदरणीय पवार साहेबांचे जे आपले महाविकास आघाडीचे जे मूळ आपलं दैवत आहे या देशाचे लोकनेते, त्यांच्या माध्यमातून विनंती केली. आदरणीय उद्धव साहेबांच्या माध्यमातून विनंती केली. आदरणीय आव्हाड साहेब आणि आदरणीय जयंत पाटील साहेबांच्या माध्यमातून विनंती केली. म्हणून मला सेक्रेटरीची भेट मिळाली साळुंके साहेबांची. का तर ह्या तालुक्यातला सगळा जो विकासाचा मुद्दा आहे तो थांबला आणि आमचे स्थानिक आमदार भुसार साहेब यांच्या माध्यमातून विनंती केली आणि त्यांची भेट घेतली. मी आपल्या पत्रकार संघाच्या माध्यमातून एवढीच विनंती करतो आपल्याला की ह्या बाबतीत अधिकाऱ्यांना आपण एकत्र आणण्याचं काम करावं. आपण पुढारी एकत्र येऊन काय होणार नाही. आपल्याला ठोस इथे अधिकारी पाहिजे जेणेकरून पुरुषचं जे उड्डाण पूल आहे किंवा खंडेश्वर नाक्यावर तिथे जिथे पूल आणि याला ज्या मूलभूत सुविधा असायला हव्या म्हणजे कवाडापासून तर मनोर पर्यंत ह्या रस्त्यावर ज्या मूलभूत सुविधा आहेत, आपल्या ज्या माता भगिनी जेव्हा येतात घाई गडबडीत जेव्हा प्रवास करत असतात तेव्हा काही नैसर्गिक जो विधी आहे तर नैसर्गिक विधीच्या दृष्टीने कुठे मग रस्त्यात बसायचं तर स्टँडच्या जवळ स्वच्छतागृह असायला पाहिजे, चांगलं स्टँड असायला पाहिजे, तिथे पाण्याची सोय असायला पाहिजे. तर कवाडपासून जो रस्ता होणार आहे विश्वभारती भाड्यापासून तर मनोर पर्यंत इथे ह्या मूलभूत सुविधा असायला पाहिजेत. आपल्या माध्यमातून मला इथे बोलवलं तर आम्हाला संधी दिली वाचा फोडण्याला या रस्त्याला. मी शासनाला, आताच्या मुख्यमंत्र्यांना, डीसीएम, दोन्ही डीसीएमना आणि विरोधी पक्षांनी याच्यात लक्ष घालून हा रस्ता चांगला भविष्या दृष्टीने कसा चांगला होईल. वाढवण बंदर येतंय, हा विकासाचा मुद्दा आहे. आमच्या वाडा तालुक्याला आणि भिवंडीचा जो कवाडपासून जो परिसर राहिलेला आहे वंचित विकासाच्या दृष्टीने तो कोणी खऱ्या अर्थाने ठेवला याला तुम्ही खऱ्या अर्थाने वाचा फोडावी आणि विकासाच्या दृष्टीने ह्या रस्त्यावर सगळ्यांनी लक्ष घालावं. विशेषतः प्रिंट मीडिया असेल आणि जो नॅशनल मीडिया आहे त्यांनाही विनंती करतो की ह्या माध्यमातून आपण याला अगदी वाचा फोडावी आणि हा रस्ता पायलट प्रोग्राम मध्ये आम्हाला त्या विकासाच्या कामात आम्ही त्यांना मदत करू. आम्ही त्यांना अडचण करणार नाही. आपल्या सगळ्या नेत्यांच्या माध्यमातून विनंती करतो की हा लवकरात लवकर सुरू करावं. जसं आमच्या गोविंद मामांनी सांगितलं की रस्त्याची आजची पोझिशन आता धूळ येऊन डोळे खराब व्हायला लागले तर तीही आपल्या माध्यमातूून इमिजिएटली त्याच्यावर काय उपाययोजना पाणी टाकून काय करता येईल ही आपण अधिकाऱ्यांना विनंती करून आणि अधिकाऱ्यांना एकत्र बोलवा तर आपल्या खऱ्या अर्थाने या भागातल्या ह्या रस्त्याला विकासाच्या दृष्टीने जोडलं जाईल आणि आरोग्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात याच रस्त्यामुळे निर्माण झाला तोही सोडवता येईल अशी मी विनंती करतो आणि आपले अगदी खरोखर आभार मानतो आणि आपलं अभिनंदन करतो आणि मी ते थांबतोय. धन्यवाद. नक्कीच या ठिकाणी या रस्त्यासाठी वेळोवेळी आवाज उठवून अधिकाऱ्यांना
चौकी भाऊ करून सोडणारे आणि कित्येक आंदोलने ज्यांनी या ठिकाणी केली, असे आपल्या या ठिकाणी स्वाभिमान संघटनेच्या माध्यमातून ज्यांनी आंदोलनं उभी केली असे बंटी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. आपणही वेळोवेळी आवाज उठवला आणि ह्या रस्त्याचं काम चांगल्या पद्धतीने कसं होईल याकरिता आपण नेहमीच धडपड करत असतात. तर याबद्दल आपल्याला काही वाटत असेल तर जनतेला ते समजणं गरजेचं आहे. तर आपण काय सांगाल या संदर्भात? मी सर्वप्रथम निर्भीड पत्रकार संघटनेचे आभार मानतो का आपण निवडणुकीच्या तोंडावर का होईना पण ही चर्चा घडून आणली आणि या चर्चेत 99% महाआघाडीचे सर्व पदाधिकारी उपस्थित आहेत. आता असेही समजा की महायुतीकडून मीच एक या आजच्या पत्रकार परिषदेचं नेतृत्व करतो समजायचं. बघा, या बाबतीत 2011, 12 ते 13 सुप्रीम इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला हा रस्ता दिला होता. हा रस्ता दिल्यानंतर याला 550 कोटी रुपयाचा निधी दिला होता. याच्यात शेतकऱ्यांनाही नुकसान भरपाई द्यायची होती आणि या रस्त्यावर 2 टोल लावणार होते, त्याच्यामुळे त्यांना शेतकऱ्यालाही नुकसान भरपाई द्यायची असं सर्व ठरलं होतं. आणि हा रस्ता होत असताना आम्ही ज्या दिवशी रस्ता सुरू झाला त्या दिवसापासून त्यांना या रस्त्याच्या क्वालिटीबाबत सातत्याने प्रश्न विचारत होतो. याच्या बाबतीत अनेकदा आम्ही आंदोलनं केली. जेव्हा रस्ता अपूर्ण असताना तो सुरू करण्याचा प्रयत्न केला तेव्हा सातत्यात त्या टोलवर जाऊन आम्ही आंदोलनं केली, त्या टोलची पोडतोड केली. आम्ही अनेकदा जेलमध्ये गेलो. मी खरं तर त्या टायमात जर अशी सर्व लोक एकत्र आली असती आणि तर आम्हाला साथ दिलेली असती तर आज ही जी परिस्थिती पाहायला मिळते, खरं तर ही परिस्थिती आज ही पाहायला मिळाली नसती. म्हणून आता उशिरा का होईना पण या रस्त्याला आम्ही आमच्या संघटनेमार्फत इतर काही पक्ष इतर संघटनांनी जी काय आंदोलनं केली आणि त्याची दखल घेऊन आज आमच्या महायुती सरकारनं या रस्त्याला 1043 कोटी टोटल निधी दिलाय. याच्यात त्या सर्व अनामत रक्कमी कापून त्याच्यानंतर या रस्त्याला प्रॉपर 777 कोटी खर्च होणार आहे. आणि याच्यामध्ये मगाशी उल्लेख केला का कुडूस नाका या ठिकाणी ब्रिज, या सगळ्या गोष्टी जेव्हा कपिल पाटील साहेबांनी तुम्ही उल्लेख केला, कपिल पाटील साहेबांनी नारळ फोडला आणि भूमिपूजन केलं. या बाबतीत तुम्हाला मी माहिती सांगतो का आमच्या सारख्याच कार्यकर्त्यांनी या टेक्निकल गोष्टीमध्ये थांबवलं का आम्हाला कुडूस नाका या ठिकाणी ब्रिज पाहिजे, खंडशिरी नाका या ठिकाणी ब्रिज पाहिजे, अर्धवट असलेले सर्व जे ब्रिज आहेत ते पूर्ण केलेले पाहिजेत. आणि रस्त्याला कुडूस नाका म्हणजे ज्या ठिकाणी मार्केट आहे या ठिकाणी आम्हाला सर्व्हिस रोड द्या आणि ज्या ठिकाणी लोकांना जास्त रहदारी आहे त्या ठिकाणी सर्व्हिस रोडची गरज आहे तिथं ब्रॅकेटिंग द्या. कारण आम्ही आंदोलन अनेकदा केली तर आम्ही ज्या माहिती अधिकाऱ्यांनी माहिती मागवले की 500च्या वर लोक मृत्यू गेल्या, 1100च्या वर लोकांना अपंगत्व आणि दुखापती झालेल्या आहेत. अशी भयानक परिस्थिती म्हणजे रेकॉर्डवरची तुम्हाला माहिती सांगतो. असे तर अनेक अपघात आहेत तर ते रेकॉर्डवर नाही किंवा त्याच्या तक्रारी कुठे दाखल नाही किंवा गुन्हा कुठल्या पोलीस स्टेशनला दाखल नाही, भिवंडी पासून ते मनोर पर्यंत. म्हणून आपण सर्व एकत्र आलात पण मी खरं तर महाआघाडीच्या कार्यकर्त्यांना विनंती करेन, आम्ही जर महायुतीत होतो तर तुम्ही महाआघाडीत होते, तुम्हाला विरोध करायचा होता. तुम्ही किती आंदोलन केले या रस्त्यासाठी मला सांगावं. यांनी एकही आंदोलन उभारू शकलं नाही. आमच्या संघटनेमार्फत आम्ही अशी आंदोलन उभारली का ते विधान परिषदेत संसद भवनातील तिथल्या सर्व खासदारांना संसद भवनात हा विषय घ्यायला लागला. नागपूरला जेव्हा अधिवेशन सुरू असताना नागपूरच्या अधिवेशनाआधी कमीत कमी 2.5 तास वाडा भिवंडी रस्त्याचा विषय गाजला म्हणून हे निधी मंजूर झालाय. आज तुम्ही बघितलं असेल या रस्त्यासाठी आम्ही जेव्हा आंदोलन केली, आम्ही मगाशी डॉक्टर म्हणाले की जिजाऊ कंस्ट्रक्शनला तुम्ही टार्गेट करता. बिलकुल नाही, आम्हाला जिजाऊ संघटनेला विरोध नाही, पण जी नादुरुस्त कामं करणारी कंपनी आहे, माझे अख्ख्या आंदोलनाचे पत्र आहेत मी पत्रकारांना दिलेले, ज्या पत्रात तुम्ही माझा वाचा, मी त्या ठेकेदारांची नावही उल्लेख केले. जेवढे ज्या लोकांनी या रस्त्यावर पैसे खर्च कामं केली त्या ठेकेदारांची नावं त्यांच्या कंपनीचे नाव उल्लेख केले. आणि आता तुम्हाला एक माहिती सांगतो का 15 जून नंतर एक टेंडरिंग झाली का आम्ही आंदोलनाचा इशारा दिला आणि तात्काळ रस्ते दुरुस्त व्हावी म्हणून पुन्हा एकदा 70 कोटी या रस्त्याला दिले. हे पैसे का ज्या ठिकाणी अतिशय खराब रस्ता आहे तो तात्काळ दुरुस्त करा आणि नवीन जे पैसे मंजूर झालेले आहेत तोपर्यंत या रस्त्याची दुरुस्ती झाली पाहिजे. खरं तर आता आपण एकत्र बसलो म्हणून आपण आता प्रशासनाकडे अधिकाऱ्यांना ही मागणी केली पाहिजे की रस्त्यासंबंधित जेवढा निधी मंजूर झालाय दुरुस्तीसाठी किती आणि नवीन रस्त्यासाठी किती याबाबत आपण जागेवर म्हणजे नाक्यावर प्रत्येक ठिकाणी तिचे बोर्ड लागले पाहिजेत. सर्व जनतेच्या पर्यंत याची माहिती पोहोचली पाहिजे की या रस्त्याची क्वालिटी काय आहे, दर्जा काय आहे, कशा पद्धतीने रस्ता बनवला पाहिजे. म्हणजे कारण या भागातील सुशिक्षितच लोक आहेत. हा बोर्ड बघितला तर किमान त्या ठेकेदारावर किंवा त्यांच्या असणारे सुपरवायझर त्याच्यावर एक अंकुश राहील.
म्हणून मी सर्वांच्या वतीने आपल्याला विनंती करेन की आपण पुन्हा एकदा जे पीडब्ल्यूचे जेवढे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांच्याकडे ही मागणी आपल्याला आता तात्काळ लावून धरणे गरजेचं आहे की आपण रस्ता सुरू आहे तर तुम्ही ताबडतोब ते शासकीय बोर्ड लावा. त्या रस्त्याचा निधी किती, त्याचं काम कुठल्या पद्धतीत, त्याची कशा पद्धतीत क्वालिटी, तो ब्रिज कुठे येणार आहे, त्याचे सर्व्हिस रोड कुठे येणार आहेत, हे सर्व मिळून आपण केलं पाहिजे. मी मनापासून आपल्याला धन्यवाद देतो आणि आपण मलाही इथं बोलवलं याच्याबद्दल आपले आभार मानतो. धन्यवाद. या ठिकाणी वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद वाडा तालुका अध्यक्ष अल्पेश पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण एक युवा पदाधिकारी म्हणून या रस्त्या संदर्भात काय म्हणतो? सांगितलं मी वाडा भिवंडी रस्त्या संदर्भात 2 शब्द सांगतो. वाडा रस्त्याचे फार दुरावस्था झालेली आहे. विद्यार्थ्यांना जाण्यासाठी महिला मंडळ पुरुष मंडळी यांना जाण्यासाठी त्रास होतो. सरकारला एकच विनंती आहे की या रस्त्या संदर्भात लवकरात लवकर चांगला व्हावा आणि कुडूस नाक्यावर उड्डाण पूल व्हावा हीच माझी विनंती. नंतर एक महत्वाचा मुद्दा राहिला. विद्यमान आपले खासदार साहेब आहेत, यांनी जेव्हा ह्या गोष्टी सगळ्या लक्षात आल्या तेव्हा तातडीने त्यांनी अधिकाऱ्यांना, एससींना आणि इथल्या एक्झिक्युटिव्हना बोलवून वाडा रेस्ट हाऊसला त्यावेळेस एक बैठक घेतली. त्या माध्यमातून याला अधिक गती मिळाली. कारण खासदार स्वतः ह्या रस्त्यावर उतरणार होते. आम्ही आता परवा पण खासदारांकडे बैठक झाली की आपण विरोधी जे आमदार आहेत किंवा विरोधी खासदार असतील, आपले स्थानिक खासदार इथले असतील, यांना सगळ्यांना एकत्र घेऊन या रस्त्यामध्ये अधिकतर लक्ष घालायचं आहे. आपल्या माध्यमातून नॅशनल मीडिया आहे पुढे. मी तर सांगतो आचारसंहिता लागण्याच्या अगोदर आपल्याला विनंती करतो की या सगळ्या लोकांना, अधिकाऱ्यांना आणि मोठ्या लोकप्रतिनिधींना एकत्र बोलून ह्या रस्त्याच्या विषयी अधिक आपल्याला कसं चांगलं आणि लवकर कसं सुरू करता येईल लोकांच्या दृष्टीने. कारण प्रवास करताना काय अवस्था होते सगळ्यांना माहिती, रिपीट करण्यात काय अर्थ नाही. पण मी तुम्हाला आपल्या माध्यमातून विनंती करतो की या सगळ्या लोकप्रतिनिधींना एकत्र आणून अशाच पद्धतीचा एक कार्यक्रम घ्यावा असं मी आपल्याला विनंती करतो. धन्यवाद. असं निदर्शनास आलेलं आहे की या रस्त्यासाठी भरपूर निधी सुद्धा मंजूर झालेला आहे. त्याचबरोबर गेल्या काही महिन्यांपूर्वी खासदार साहेबांनी या ठिकाणी उद्घाटन करून रस्ता होतोय आणि जनतेला सुद्धा एक चांगलं वाटलं की आता आपला कुठेतरी रस्ता बनतोय. परंतु आज तागायत हा रस्ता बनला नाही. तसं गोविंद मामांनी सांगितलं की सरकारवर विश्वास नाही, फक्त आश्वासन देतं, गाजर दाखवतं. त्याच पद्धतीने आता जो 777 कोटी जो निधी आलेला आहे, मंजूर झालेला आहे, पुन्हा तसंच होणार का? तर या ठिकाणी उपस्थित असलेले महायुतीच्या माध्यमातून त्यांना मी विचारेन की जसं यांनी सांगितलं की सरकारवर विश्वास नाही, खासदार साहेबांनी मागे मंजूर केलेला रस्ता उद्घाटन झालं, आताही तोच प्रकार आहे. त्यानंतर काही आश्वासनं दिली गेली, मनसेच्या माध्यमातून सुद्धा काही दिवसांपूर्वी आंदोलनं झाली, त्यांना सुद्धा आश्वासन दिलं गेले की 4 दिवसामध्ये आपले अधिकारी रस्त्यावर उभे राहतील आणि काम सुरू होईल. पण त्यांनी आता आपल्याला इथे निदर्शनास आणून दिलेले की रस्त्यावर कुठलाही अधिकारी नाही किंवा कुठलाही कंत्राटदार नाही. मग हे रस्ते होणार का? आता जे रस्त्यावर खड्डे पडले, डोळ्यामध्ये धूळ जाते, त्याला निर्बंध घालणार का? म्हणती पाटील बघा, मामानी सांगितलं का उद्घाटन झालं आणि सरकार नुसतं आश्वासन देतं. तर मी महाआघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना सांगू इच्छितो की असं कधी होत नाही की आश्वासन नाही दिलेलं. आज तुम्ही ऑनलाईन प्रोसेस झाली, त्याचे टेंडरिंग झाली, लिगल कंपनीला ते काम लागलंय, हे सगळे पेपरवर्कवर आहे. हे कागद कुठले खोटं बोलत नाही. पितरामध्ये समजा त्या रस्त्याचं काम नक्की सुरू होणार आहे, या बाबतीत शंकाच नाही. तुम्ही जर असं होत असतं तर मग जे ऑनलाईन टेंडरिंग, लिगल प्रोसेस, ज्या कंपनीला काम मिळालं, अशा गोष्टी घडत नाही ना. तुम्हाला मी सांगतो की आता तुम्ही मगाशी पवार साहेबांनी सांगितलं का वाढवण बंदर झालं, त्याला आपण पाठिंबा दिला पाहिजे, तिथं तरुणांना संधी मिळेल. याच्या आधीच आपल्या महाआघाडीचे तुमचे सर्व वरिष्ठ पुढारी त्या वाढवण बंदराला प्रखर विरोध करत आहे. मी खरं तर महायुतीच्या वतीने आपलं धन्यवाद मानेन, धन्यवाद देईन का आपण जागृत कार्यकर्ता, आपल्या वरिष्ठ नेत्याने याबाबत सूचना करा की हे वाढवण बंदर आमच्यासाठी खरोखर विकासाचं एक साधन आहे आणि या जिल्ह्याला एक विकासाची चालना मिळेल. नरेंद्र मोदी साहेब, एकनाथ शिंदे साहेब आणि महाराष्ट्र राज्याचे आमचे कार्यसम्राट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब
यांच्या नेतृत्वात जे वाढवून बंद झालं, आपल्या मार्फत मी सर्व महाआघाडीच्या आता पुढाऱ्यांना इथल्या कार्यकर्त्यांना विनंती करेन का आपल्या नेत्याने सांगा तर नक्की त्याच्याबाबत विकास होतो, वाढवून बंधनाला कुठेही विरोध नको. याबद्दल मी तुमचा धन्यवाद मानतो. नक्की